चला आज काहीतरी नवीन पदार्थ बनवूया. लेट्स मेक समथिंग न्यू टुडे. लेट्स मेक समथिंग न्यू टुडे. आज काय बनवायचंय? व्हॉट शुड वी कुक टुडे? व्हॉट शुड वी कुक टुडे? मी स्वयंपाकघरात चाललो आहे किंवा मी स्वयंपाकघरात चालले आहे. आय एम गोइंग टू द किचन. आय एम गोइंग टू द किचन. मी भाजी धुत आहे. आय एम वॉशिंग द व्हेजिटेबल्स. आय एम वॉशिंग द व्हेजिटेबल्स. कांदे चीर. चॉप द अनियन्स. चॉप द अनियन्स. बटाटे सोल. पील द potatoes. पील द potatoes. तांदूळ धुवून घे. वॉश द राईस. वॉश द राईस. गॅस चालू कर. टर्न ऑन द गॅस. टर्न ऑन द गॅस. थोडं तेल टाक. ॲड सम ऑइल. ॲड सम ऑइल. नीट ढवळ. स्टर इट प्रॉपरली. स्टर इट प्रॉपरली. खूप ढवळू नकोस. डोंट स्टर इट टू मच. डोंट स्टर इट टू मच. ते जळू देऊ नकोस. डोंट बर्न इट. डोंट बर्न इट. ते 10 मिनिटं शिजू दे. लेट इट कुक फॉर 10 मिनिट्स. लेट इट कुक फॉर 10 मिनिट्स. ते जास्त शिजवू नकोस. डोंट ओव्हर कुक इट. डोंट ओव्हर कुक इट. ते मंद आचेवर ठेव. कीप इट ऑन लो फ्लेम. कीप इट ऑन लो फ्लेम. चवीनुसार मीठ घाल. ॲड सॉल्ट टू टेस्ट. ॲड सॉल्ट टू टेस्ट. एक चिमूटभर मीठ घाल. ॲड अ पिंच ऑफ सॉल्ट. ॲड अ पिंच ऑफ सॉल्ट. अगोदरचं सेंटेन्स काय होतं? चवीनुसार मीठ घाल. तेव्हा बोलायचंय ॲड सॉल्ट टू टेस्ट. हे सेंटेन्स आहे एक चिमूटभर मीठ घाल. तेव्हा बोला ॲड अ पिंच ऑफ सॉल्ट. पिंच मीन्स चिमूटभर. झाकण ठेव. पुट द लीड ऑन. पुट द लीड ऑन. ते उकळू दे. लेट इट बॉईल. लेट इट बॉईल. दूध उकळतंय. द मिल्क इज बॉइलिंग. द मिल्क इज बॉइलिंग. छान वास येतोय. इट स्मेल्स सो गुड. इट स्मेल्स सो गुड. भाजी तयार आहे. द करी इज रेडी. द करी इज रेडी. गरम गरम जेवण वाढ. सर्व द फूड हॉट. सर्व द फूड हॉट. लोणचं विसरू नकोस. डोंट फॉरगेट द पिकल. डोंट फॉरगेट द पिकल. ये जेवूया. कम लेट्स इट. कम लेट्स इट. जेवण खूप चविष्ट आहे. द फूड इज डिलिशियस. द फूड इज डिलिशियस. मला पाणी पास कर. पास मी द वॉटर. पास मी द वॉटर. अजून हवंय का? डू यू वॉन्ट मोअर? डू यू वॉन्ट मोअर? माझं पोट भरलं. आय एम फुल. आय एम फुल. सावकाश खा. इट स्लोली. इट स्लोली. अन्न वाया घालवू नकोस. डोंट वेस्ट फूड. डोंट वेस्ट फूड. जेवणाबद्दल धन्यवाद. थँक यू फॉर द मील. थँक यू फॉर द मील. हात धुवून घे. वॉश युअर हँड्स. वॉश युअर हँड्स. टेबल स्वच्छ करूया. लेट्स क्लीन द टेबल. लेट्स क्लीन द टेबल. मी जेवलो आहे किंवा मी जेवली आहे. आय हॅव हॅड लंच. आय हॅव हॅड लंच. जर तुम्ही दुपारच्या जेवणाबद्दल बोलत असाल तर तुम्ही काय बोलणार आहात? आय हॅव हॅड लंच. जर तुम्ही रात्रीच्या जेवणाबद्दल बोलत असाल तर तुम्हाला बोलायचंय आय हॅव हॅड डिनर. आय हॅव हॅड डिनर. नेक्स्ट. मी पोटभर जेवलो आहे किंवा मी पोटभर जेवली आहे. आय हॅव इटन माय फिल. आय हॅव इटन माय फिल. मला जेवण खूप आवडलं. आय रिअली एन्जॉयड द मील. आय रिअली एन्जॉयड द मील. मला आता काही नकोय. आय डोंट वॉन्ट एनिथिंग नाव. आय डोंट वॉन्ट एनिथिंग नाव. मी खूप खाल्लं. आय एट टू मच. आय एट टू मच. जेवल्यावर झोप येते. आय एम फीलिंग स्लीपी आफ्टर इटिंग. आय एम फीलिंग स्लीपी आफ्टर इटिंग. मी अजून नाश्ता केलेला नाही. आय हॅवंट हॅड ब्रेकफास्ट एट. आय हॅवंट हॅड ब्रेकफास्ट एट. जर तुम्हाला बोलायचं असेल मी अजून लंच केला नाहीये म्हणजे दुपारचं जेवण केलेलं नाही तेव्हा काय बोलणार आहात? आय हॅवंट हॅड लंच एट.
जर तुम्ही रात्रीच्या जेवणाबद्दल बोलत असाल तर तुम्ही बोला आय हॅवंट हॅड डिनर एट. आय हॅवंट हॅड डिनर एट. नेक्स्ट, मी 8 वाजता नाश्ता केला. आय हॅड ब्रेकफास्ट ॲट 8. आय हॅड ब्रेकफास्ट ॲट 8. मी सहसा 1 वाजता जेवतो. आय युज्युअली ईट लंच ॲट 1. आय युज्युअली ईट लंच ॲट 1. आम्ही एकत्र रात्री जेवलो. वी हॅड डिनर टुगेदर. वी हॅड डिनर टुगेदर. तू दुपारच्या जेवणात काय खाल्लंस? व्हॉट डिड यू हॅव फॉर लंच? व्हॉट डिड यू हॅव फॉर लंच? जर तुम्हाला विचारायचं असेल तू रात्रीच्या जेवणात काय खाल्लंस, तेव्हा विचारा व्हॉट डिड यू हॅव फॉर डिनर? व्हॉट डिड यू हॅव फॉर डिनर? जर तुम्हाला विचारायचं असेल तू नाश्ता काय खाल्लास, तेव्हा विचारा व्हॉट डिड यू हॅव फॉर ब्रेकफास्ट? व्हॉट डिड यू हॅव फॉर ब्रेकफास्ट? मी नंतर खाईन. आय इट लेटर. आय इट लेटर. मला जेवण आवडलं नाही. आय डिडंट लाईक द फूड. आय डिडंट लाईक द फूड. फार खाऊ नकोस किंवा खूप खाऊ नकोस. डोंट ईट टू मच. डोंट ईट टू मच. मी काही फळे खाईन. आय'ल हॅव सम फ्रूट. आय'ल हॅव सम फ्रूट. तुला वेळेवर जेवण करायला हवं. यू शुड ईट ऑन टाइम. यू शुड ईट ऑन टाइम. मी जेवण करायला विसरलो किंवा मी जेवण करायला विसरले. एखाद्या वेळेला तुम्ही जर दुपारचं जेवण घाई गडबडीत किंवा कामाच्या गडबडीमध्ये करायला विसरलात तर तुम्ही बोला आय फॉरगॉट टू हॅव लंच. आय फॉरगॉट टू हॅव लंच. जर तुम्ही रात्रीचं जेवण घ्यायला विसरला असाल तर तुम्ही बोलू शकता आय फॉरगॉट टू हॅव डिनर. आय फॉरगॉट टू हॅव डिनर. नेक्स्ट, मी फक्त थोडंसं खाल्लं. आय एट जस्ट अ लिटल. आय एट जस्ट अ लिटल. मला आता भूक नाही. आय एम नॉट हंग्री नाव. आय एम नॉट हंग्री नाव. पाणी सांडू नका. डोंट स्पिल द वॉटर. डोंट स्पिल द वॉटर. डाळ खूप खारट आहे. द दाल इज टू सॉल्टी. द दाल इज टू सॉल्टी. भाजी तिखट आहे. द करी इज स्पायसी. द करी इज स्पायसी. भात कमी शिजला आहे किंवा भात पूर्ण शिजलेला नाही किंवा आपण बोलतो की भात थोडा कच्चा आहे, तेव्हा काय बोलायचं आहे? द राईस इज अंडर कुक्ड. द राईस इज अंडर कुक्ड. पोळी मऊ आहे. द रोटी इज सॉफ्ट. द रोटी इज सॉफ्ट. चहा कडक आहे. द टी इज स्ट्रॉंग. द टी इज स्ट्रॉंग. जेवण फ्रीज मध्ये ठेव. कीप द फूड इन द फ्रीज. कीप द फूड इन द फ्रीज. घरी साखर नाहीये. देअर इज नो शुगर ॲट होम. देअर इज नो शुगर ॲट होम. थोडी ताजी कोथिंबीर आण. गेट सम फ्रेश कॉरिअँडर. गेट सम फ्रेश कॉरिअँडर. आपल्याकडे पुरेसा भात आहे का? डू वी हॅव इनफ राईस? डू वी हॅव इनफ राईस? आजीला आधी वाढ. सर्व ग्रँडमा फर्स्ट. सर्व ग्रँडमा फर्स्ट. सगळे जेवले का? डिड एव्हरीवन ईट? डिड एव्हरीवन ईट? मुले अजून जेवत आहेत. द किड्स आर स्टील ईटिंग. द किड्स आर स्टील ईटिंग. जेवताना बोलू नकोस. डोंट टॉक व्हाईल ईटिंग. डोंट टॉक व्हाईल ईटिंग. ताटातलं अन्न संपव. फिनिश युअर फूड. फिनिश युअर फूड. अन्न व्यवस्थित चावून खा. च्यू युअर फूड प्रॉपरली. च्यू युअर फूड प्रॉपरली. मला भांडी धुवू दे. लेट मी डू द डिशेस. लेट मी डू द डिशेस. मला स्वयंपाकघर साफ करायला मदत कर किंवा आपण बोलतो की मला स्वयंपाकघर आवरायला मदत कर, तेव्हा बोला हेल्प मी क्लीन द किचन. हेल्प मी क्लीन द किचन. उरलेलं अन्न कचऱ्यात टाक. थ्रो द लेफ्टओव्हर्स इन द बिन. थ्रो द लेफ्टओव्हर्स इन द बिन. उरलेले अन्न फ्रीज मध्ये ठेवा. कीप द लेफ्टओव्हर्स इन द फ्रीज. कीप द लेफ्टओव्हर्स इन द फ्रीज. जेवण झाकून ठेव. कव्हर द फूड. कव्हर द फूड. अन्न उघडं ठेवू नकोस. डोंट लिव्ह फूड अनकवर्ड. डोंट लिव्ह फूड अनकवर्ड. Thanks for watching and keep practicing.